महाराष्ट्र न्यूज, सर्वसामान्य जनतेचा। मी तीरथ येटरे, जिल्हा महासचिव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्ष। काल आमगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पक्षच्या वतीने नवनिर्वाचित खासदार नामदेवरावजी किर्शान व प्रशांतजी पटोले यांचे जाहीर सत्कारचे कार्यक्रम तसेच पुणेरी पॅटर्नचे संस्थापक प्राध्यापक नितेश कराडे यांचे जाहीर व्याख्यान, युवकांना मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। आणि त्या कार्यक्रमास गोंदिया जिल्ह्यातील युवकांनी, विविध संघटनातील लोकांनी आणि ओबीसी बहुजन चळवळीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी आम्हाला ज्या मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाला उत्कृष्ट प्रतिसाद या जिल्ह्यात होतो न भविष्य असा हा कार्यक्रमचे लाभ घेतलं आणि त्या जनतेने आम्हाला या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहकार व आमचं मनोबल वाढवलं। त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाच्या वतीनं सर्व उपस्थित नागरिक आणि युवकांना मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। येणाऱ्या विधानसभेच्या दृष्टिकोनातून इथे 2 मतदारसंघात जे विजयी उमेदवार आहे महाविकास आघाडीचे पडोळे साहेब आणि किरसाम साहेब यांच्या दोघांचाही सत्कार होता आणि त्याच्यात माझा एक व्याख्यानाचं आयोजन आमगावच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आयोजित करण्यात आलं होतं। तर गोंदिया जिल्हा राष्ट्रवादीतर्फे हा जबरदस्त कार्यक्रम झाला आणि लोकांचा प्रचंड उत्साह याच्यात दिसून आला, विशेषतः युवक आणि महिलांचा। सहसा महिला अशा राजकीय कार्यक्रमाला जात नाही, पण हा राजकीय नसून मी त्याच्यात ज्या पक्षानं केलेल्या, मोदी सरकारनं केलेले चुकीचे धोरणं, त्याच्यात जे गोरगरीब कष्टकरी आहे त्यांच्यावर जो अन्याय झाला त्याची पोलखोल येथे केली आणि सोबतच येणाऱ्या विधानसभेसाठी लाडकी बहीण, लाडका भाऊ यासारख्या योजना काढल्या। या सगळ्या योजना ह्या प्रलोभन दाखवण्यासाठी आहे आणि हे केवळ म्हणजे जसं 19ले त्यानं किसान सन्मान योजना आणली होती तसंच हे विधानसभेच्या अगोदर दिलेला लोकांना दिलेला गुलाबजामू आहे। तर खूप चांगला कार्यक्रम झाला आणि व्यवस्थित नियोजन झालं। आजच्या कार्यक्रमाला अनिल देशमुख यांची उपस्थिती होती, पण ते येऊ शकले काय? त्यांचं कारण तर मला माहीत नाही का बरं अनुपस्थित राहिले। मी माझ्याच कामं केले आणि पटकन इकडे निघून आलो। मला याला नागपूरवरून 4-4.5 तास लागले आणि लगेच मला जायचं आहे, तर त्याचं कारण मला माहीत नाही। नागपूर येथे भाजपाने सुनील केदार यांच्या विरुद्ध आंदोलन पुकारले आहे की जोपर्यंत खातेदारांचे पैसे जिल्हा बँकेतून भेटत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू आहे, अशी भूमिका भाजपाने घेतली। नाही, तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे। ते भाजपवाले कशाच्या विरोधात आंदोलन करत आहे आणि जिल्हा बँकेचा जो प्रश्न आहे तर तो न्यायालयीन आहे आणि न्यायालयात असल्यामुळे आता ते न्यायालय त्यांना ऑलरेडी सजा दिलेली आहे। त्यांना सजेवर स्टे भेटला आहे हायकोर्टातून। आता ते हायकोर्टात काय डिसाईड होते माहीत पडत।